विजापूर रोडवरील रेल्वे पुलावर बेरिंग सस्पेन्शन बसवण्यासाठी 4 तास रस्ता बंद केल्याने पर्यायी मार्गावर वाहनांची मोठी गर्दी झाली होती। पत्रकार भवन विजापूर रोडवरील रेल्वे ट्रॅकवरील पुलावर एलास्टोमेरिक बेरिंग बसवण्यासाठी दुसऱ्या दिवशी परत 4 तासांसाठी वाहतुकीचा रस्ता बंद करण्यात आला होता। या 4 तासांच्या कालावधीत पर्यायी मार्गाने वाहन चालकांची मोठी गर्दी दिसून आली। रेल्वेचे काम पूर्ण झाल्यानंतर वाहतूक पुन्हा पूर्ववत सुरू झाली। मंगळवारी सायंकाळी 4 वाजता पुलावर सस्पेन्शनचे काम सुरू झाले। त्याआधी शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी पत्रकार भवन आणि जुना विजापूर नाका येथील पुलावरील वाहतूक बंद केली होती। सायंकाळी मोठ्या प्रमाणात होणारी वाहतूक पुलाच्या बाजूला असलेल्या मसिहा चौकाकडे जाणाऱ्या बोगद्यातून व मोदी स्मशानभूमीकडून वळवण्यात आली होती। मसिहा चौकातून विजापूर रोडच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी बोगद्यातून एकेरी मार्ग दिला गेला होता, तर विजयपूर रोडवरून शहरात येणाऱ्या वाहनांना बोगद्याच्या बाजूने मोदी स्मशानभूमीकडून वाहतुकीचा मार्ग दिला होता। हा मार्ग पुढे रामवाडी शासकीय गोदाम येथील बोगद्यातून बाहेर पडत होता। सायंकाळी 4 ते 8 वाजेपर्यंत या रस्त्यांवर मोठी वाहतूक गर्दी झाली होती। सायंकाळी 6 नंतर रात्री 8 वाजेपर्यंत विजापूर रोड ते मोदी स्मशानभूमीपर्यंत वाहतुकीत मोठी कोंडी झाली होती। या कालावधीत वाहन चालकांना फार वेळ वाट पाहावी लागली। रात्री 8 वाजेपर्यंत पुलाच्या दुसऱ्या बाजूचे स्ट्रक्चर उचलून नवीन बेरिंग बसवण्यात आली। रेल्वेचे काम पूर्ण झाल्यानंतर पुलावरील वाहतूक पुन्हा पूर्ववत करण्यात आली। पुलाच्या दोन्ही बाजूला व बोगद्याजवळ वाहतूक शाखेचे पोलीस थांबण्यात आले होते, जे वाहतुकीचे नियमन करत होते।